मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री पवित्र गणेश पुराण। तर आतापर्यंत या दोन भागांमध्ये या दोन व्हिडिओमध्ये तुम्हाला अष्टविनायकांच्या कथा चांगल्या समजल्या असतील, उपाय पण सांगितले ते पण चांगले समजले असतील। तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे गणेश पुराण आवडले आणि खूप काही जणांच्या कमेंट्स पण आल्या। तर अशाच कमेंट्स करत राहा आणि माझा आत्मविश्वास वाढवत राहा। खूप काही गावांच्या पण कमेंट्स आल्या, तर अशाच माझा आत्मविश्वास, माझे मनोबल वाढवायला मदत करा। तर मित्रांनो, आज आपण ऐकणार आहोत आता या रुक्मांगदाचा उद्धार कसा झाला। कारण की नारद मुनी हे मृत्यू लोकामध्ये आलेले होते, त्यांना गौतम ऋषीच्या पत्नीशी भेट झाली होती। तर गौतम ऋषीची पत्नी एवढी सुंदर आणि लावण्यवती होती की त्यांनी वर इंद्राजवळ स्वर्गात जाऊन इंद्र लोकामध्ये सांगितलं की इंद्रदेवता, मी मृत्यू लोकामध्ये फिरत होतो, त्या ठिकाणी मृत्यू लोकात फिरता फिरता मी आश्रमात गेलो, तर तेथे त्या रुक्मांगदा जी आहे तर ती लावण्यवती जी ऋषीची पत्नी आहे, तर ती खूपच म्हणजे अहिल्या ही सुंदर आहे। तर जेव्हांचं नारद मुनीने सांगितलं तेव्हांचं इंद्राचं मन खूप अस्वस्थ होतं। तर इंद्राने कपटीने ऋषींचं रूप घेतलं आणि तिथे अहिल्याबरोबर म्हणजे शय्येवर जाण्याचं सांगितलं आणि एकरूप झाले। त्यानंतर ऋषी त्या ठिकाणी आले, तर त्या ठिकाणी अहिल्याने आसन टाकलं, न पाणी हातपाय धुवायला ठेवले आणि जे काही कृत्य केलं होतं तर त्याच्याबद्दल सुद्धा तिला खूप लाज वाटत होती। गौतम ऋषींनी तिला तू शिळा होऊन जाशील असा श्राप दिलेला होता आणि तू रामाच्या पदकमल हस्ते म्हणजे जेव्हा रामाचा पदकमल हस्त म्हणजे तुला शिळा होशील त्यावेळेस रामाच्या तुझ्या पायाचा स्पर्श होईल, राम वनवासात येईल त्यावेळेस तुझा उद्धार होईल आणि तू परत तुझ्या जो जीव आहे तू परत तुझ्या रूपात अवतर्ण होशील असे गौतम ऋषींनी तिला सांगितलेले होते। तर असा श्राप दिला आणि इंद्राला पण श्राप दिला होता की तुला खूप सहस्र छिद्रे पडतील। तर सहस्र छिद्रे इंद्राला पण पडले आणि मग त्यानंतर इंद्रदेवताने चिंतामणी सरोवराची जाऊन आंघोळ केली, स्नान केले। देवांनी ऋषींना जाऊन विचारले की काहीतरी इंद्राचा काही उपाय असेल तर काहीतरी सांगा। त्यावर गौतम ऋषींनी सांगितले की त्यांनी चिंतामणी सरोवरात जाऊन आंघोळ वगैरे करा, त्याच्याने त्यांना गजानन प्रसन्न होईल, मंत्रांचा जप तप करा। आणि चिंतामणी सरोवरात जाऊन त्यांनी जप तप केले, त्यानंतर गजानन प्रसन्न झाला आणि ते सहस्र छिद्रे पडले होते, तेथे सहस्र डोळे इंद्राला आले। अशी ही कथा होती अहिल्याची आणि रुक्मांगदाची। तर आता पुढे रुक्मांगदाचाच आपल्याला उद्धार कसा झाला ते आता आपण ऐकणार आहोत। तर त्या अगोदर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा आणि हे उपाय करायला विसरू नका। हे गणेश पुराणातील उपाय आहे, जो खूप भाग्यवान आहे, ज्याच्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आहे, त्यालाच हे पवित्र गणेश पुराण 18 पुराणांमध्ये सर्वात श्रेष्ठ पवित्र पुराण ऐकायला मिळेल। सहजासहजी हे गणेश पुराण तुम्हाला ऐकायला या श्रवण करायला कुठंच मिळणार नाही। एवढं छान हे गणेश पुराण तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा। तुम्ही एका जणाला बी शेअर केलं तरी सुद्धा गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील असे हे पवित्र गणेश पुराण आहे। तर आपण अगोदर गणेश पुराणाचे उपाय गणेश पुराणातील थोडक्यात जाणून घेऊया आणि मग आपण पुराणाला सुरुवात करूया। मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बल्लाळेश्वर अष्टविनायक, सिद्धी विनायक आणि चिंतामणी अष्टविनायक असे ह्या मागच्या व्हिडिओमध्ये 3 अष्टविनायक तुमचे झालेले आहेत। तर आता चौथे अष्टविनायक आपले चालू आहे। घर बसल्या या अष्टविनायकांच्या कथा आणि अष्टविनायक तीर्थांचे स्नान केल्याचे आणि अष्टविनायक तीर्थांचे पुण्य गणेश पुराण श्रवण करून मिळवून घ्यायचे आणि आपल्या पदरी खूप काही जन्माचं पुण्य आपण साठा करून घ्यायचा, म्हणजे ते आपल्या मुलांना कामात येईल। कारण की आपल्याबरोबर काहीच येणार नाही आहे सोबत, आपल्याबरोबर फक्त आपल्या पुण्याचे कर्माचं हे गाठोडं येईल, दुसरं काहीच येणार नाही। जो गणेश पुराण ऐकतो त्याला गणेश लोकाची प्राप्ती होते, जो शिवपुराण ऐकतो त्याला शिवपुराणाची प्राप्ती होते, जे पुराण ऐकतात जे तुमचे इष्ट देवता आहेत विष्णू लोक या तेच त्याचीच प्राप्ती होते। यमदूत पुराण ऐकणाऱ्यांना यमदूत हात लावत नाही,
हे 100% तुम्ही लिहून घ्या. त्याला तोच लोक भेटतो जो जैसे कर्म करेल तसे त्याला फळ मिळेल आणि कर्माचे फळ इथेच भोगावे लागते. म्हणून आपल्याला आपले कर्माचे फळ चांगले असो या वाईट तर ते आपल्याला इथेच भोगायचे आहेत. म्हणून सर्वांनी गणेश पुराणाचे श्रवण करून आपल्या साऱ्या पापांचा नाश करून घ्यायचा आहे. आपल्या मुलाबाळांची यश कीर्ती मान सन्मान बुद्धी ज्ञान, जर मुलं मुके असतील पांगळे असतील बैरे असतील त्यांनी हे गणेश पुराण ऐकावे. व्हिडिओ लावून द्यायचा. एक पाण्याची बाटली, एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा, 2 अगरबत्त्या आणि त्या 2 अगरबत्त्यातली थोडी रक्षा त्या पाण्यात घालायची. ही रक्षा पवित्र गणेश पुराणाची एक डब्बीत 10 दिवस जमा करायची. कुठे काही चांगल्या कामाला जात आहे, शुभमुहूर्ताला जात आहे, मुला मुलींचे लग्न करायला जात आहे, या काही जागा घेत आहे, प्रॉपर्टी घेत आहे, कंपनीची काही सुरुवात करता आहे, कुठल्याही कामाला जाताना या गणेश पुराणाची रक्षा खिशात टाका आणि मग त्या कामाला सुरुवात करा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्य शू सर्वदा बोलून उजवा पाय घरातून बाहेर काढायचा आणि कामाला सुरुवात करायची. कपाळी बी रक्षा लावून जायची. ज्या मुलगा असो या मुलगी असो जर स्थळ असेल त्यांना सुद्धा थोडीशी रक्षा त्यांच्या कपाळी लावून द्यायची. कोणत्याही कामाला अडथळा येणार नाही. गणपती बाप्पा आपले सर्व कामं निर्विघ्नपणे पार पाडतील आणि लक्ष्मीची सुद्धा प्राप्ती करून देईल. कारण ज्याच्या भाग्यात जेवढी लक्ष्मी तेवढी लक्ष्मी गणपती बाप्पा नक्कीच देईल. म्हणून लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी गणपतीची सेवा पण सर्वात महत्त्वाची आहे. तर आता आपण ऐकूया गणेश पुराणातील उपाय. तर आता आपण गणेश पुराणातील उपाय ऐकूया. तर गणपती बाप्पाला चुरम्याच्या लाडूचा प्रसाद पण खूप आवडतो. तर एखाद दिवशी 10 दिवसामध्ये तुम्ही गणपती बाप्पाला चुरम्याच्या लड्डूचा भोग नक्की लावा. कारण की त्याच्याने गणपती बाप्पा खूप आपल्यावर प्रसन्न होतात. आणि गणपती बाप्पाला आपण दुर्वा नक्की अर्पण करा. या 10 दिवसात दुर्वा अर्पण केल्याने धनप्राप्तीचा योग बनतो. आणि दुर्वा अर्पण केल्याने आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती सुद्धा मजबूत होते. तर गणपतीच्या 10 दिवसात अथर्व शीर्षाचं पाठ नक्की करा. त्याच्याने गणपती बाप्पा आहे तर व्यावहारिक जीवनाची जी कष्ट असेल तर ते दूर करून आपली रक्षा करतात आणि आपल्या मुलाबाळांची रक्षा करतात. भगवान गणेशाला सिंदूरचा टिळक नक्की अर्पण करा. तर गणपती बाप्पा त्याच्याने बी खूप प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करून धन वैभवची प्राप्ती करून देतात. गणेशजीला मोदक नक्की अर्पण करा. गणपती बाप्पाला गणेश गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करा. गणेश गायत्री मंत्र कुठला आहे? एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदया. या मंत्राचा तुम्ही जप करा. याच्याने सुद्धा गणपती बाप्पा लवकरात लवकर प्रसन्न होतील. आणि रोज शम्मीचं 1 पान नक्की अर्पण करा. शम्मीच्या झाडाखाली मी तुम्हाला अगोदरच शॉर्ट्समध्ये उपाय सांगितला आहे की शम्मीच्या झाडाखाली गणपती बाप्पाला विराजमान करा. गणपती बाप्पाच्या अंगावर जर एक पण त्या शम्मीच्या झाडाचं पत्र जर पडलं शम्मीपत्र तर एवढी पुण्य होईल. मी सांगू नाही शकत की केवढं पुण्य होईल. तर खरोखरच माझ्या गोष्टींवर तुम्हाला विश्वास नसणार तर मी तुम्हाला गणेश पुराणातील हेडलाईन सर्व दाखवून देईल. पण की गणेश पुराणामध्ये खरोखरच सांगितले आहे की शम्मीच्या झाडाखाली जो कोणी गणपती बाप्पाला बसवतो आणि गणेश पुराणाचे श्रवण करतो, या गणपतीच्या नामांचा जप करतो, त्याला कुठल्याही प्रकारचे दुःख दारिद्र्य 7 जन्मापर्यंत राहत नाही. त्यांच्या मुलाबाळांची प्रगती होते असे स्वतः गणपती बाप्पाने सांगितले आहे. तर सर्वांनी गणपती बाप्पाला जर रोप असेल शम्मीचं रोप छोटं तर ते गणपती बाप्पाच्या जवळ ठेवून द्या. कुंडीला छोटीशी कुंडी 10 दिवस काही खराब नाही होणार. पावसाळ्याचे दिवस आहे तर सर्वांनी गणपती बाप्पा जिथं विराजमान आहे तर तिथं तुम्ही ती कुंडी ठेवून द्या. जर शक्य नसणार तर रोज एक दुर्वाबरोबर 1 शम्मीपत्र नक्की अर्पण करा. कारण की ते पुण्य तुमचं एवढं लाखो मोलाचं राहील की ते पुण्य तुम्ही जेव्हा मागणार तेव्हा गणपती बाप्पाला तुम्हाला द्यायचं आहे. कारण हे आपण गणेश पुराण श्रवण करत आहोत. हे पुण्य आपलं गणपती बाप्पाजवळ जमा आहे. तुम्ही संकल्पसुद्धा घेऊ शकतात या पुराणाचा. हे गणपती बाप्पा मी तुझ्या श्रद्धेने विश्वासाने गणेश पुराण श्रवण करत आहे. पण मला जेव्हा हे पुण्य मला गणेश पुराणाचं जेव्हा मला ऐन वेळेस गरज पडली तू तेव्हा ते माझ्या मुलांच्या वेळेस ते पुण्य मला वापस दे आणि त्यांची प्रगती कर. या त्यांच्या प्रमोशन या व्यापारमध्ये कुठल्याही गोष्टीत अडथळा येत असेल तर तुम्ही गणपती बाप्पाला आपला पदर पसरून ते पुण्य मागू शकतात. पण तुम्ही गणपती बाप्पाचे गणेश पुराण श्रवण करा. 1 शम्मीचं पान नक्की अर्पण करा. दुर्वा नक्की अर्पण करा. या 2 गोष्टी नक्की अर्पण करा. गणपती बाप्पाला खरोखर खूप प्रिय आहेत. तर गणपती बाप्पाला प्रसन्न
करण्यासाठी लड्डूचा सुद्धा भोग लावतात, पेड्यांचा सुद्धा भोग लावू शकता तुम्ही. सुख समृद्धी येते पेड्यांच्या भोग लावून. बुंदीचे लाडू जर आपण गणपती बाप्पाला जर भोग लावला तर सर्व बाधा जी आहे, काही कार्यांमध्ये बाधा येत असेल तर ती बाधा दूर होते. गणपती बाप्पाला तुम्ही गणपतीचं अथर्वशीर्षाचं पठण करून ते पाणी मुलांना प्यायला दिले तर त्यांच्या बुद्धीमध्ये तीव्रतेने वाढ होते. गणपती बाप्पाला हरे रंगाचे वस्त्र तुम्ही त्यांना घालून या त्यांच्या चरणाजवळ हरे वस्त्र तुम्ही अर्पण करू शकता. सफेद तीळचे लाडू तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण करू शकता. सफेद तीळचे लाडू जर आपण गणपती बाप्पाला या ज्येष्ठा गौरीमध्ये जर अर्पण केले तर आपले दुःख दारिद्र्य दूर होते. कारण शिवलिंगावर आपण सफेद तीळ केव्हा अर्पण करतो? दुःख दारिद्र्य दूर करण्यासाठी सफेद तीळ आपण अर्पण करतो. काळी तीळ आपले शत्रूचे नाश होण्यासाठी अर्पण करतो. तर नक्की हे असे उपाय तुम्ही करा. ज्या विद्यार्थ्यांना बुद्धी विद्या नाही त्यांनी दुर्वा गणपती बाप्पाला 21 नावांनी पठन करून दुर्वा शमीपत्र तांदूळाने पठन करून 21 नावाचं पठन करा. ओम गम गणपते नमः असं पण बोलले तरी सुद्धा चालेल आणि गणपती बाप्पाला प्रसन्न करा या 10 दिवस. तर आता आपण या गणेश पुराणाला सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये 3 आपले अष्टविनायक झालेले आहेत. आता आपण या गणेश पुराणाला सुरुवात करूया. थोडे तुम्हाला गणेश पुराणातले 2-3 उपाय सांगितले. गणपती स्तोत्राचं सुद्धा पठन करा. प्रणम्य शिरसा देवम गौरीपुत्र विनायकम हे गणेश स्तोत्र आहे तर ते सुद्धा तुम्ही श्रवण पठन करा. तर आता आपण रुक्मांगदाचा उद्धार कसा झाला, रुक्मांगदाला कसा श्राप झालेला होता तर ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलेलंच होतं. तर तुम्हाला असे आशा आहे की तुम्हाला चांगलंच समजमध्ये आलं असेल हे गणेश पुराण. आता नारद मुनीने रुक्मांगदाला उपदेश केला व ते तेथून निघून गेले. तर आपण ते कथा ऐकूया. श्री गणेशाय नमो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. आता नारद मुनीने रुक्मांगदाला उपदेश केला व ते निघून गेले. तितक्यात रुक्मांगदाचे सैन्य त्याला शोधत त्या जवळ आले. त्याला बघून सैन्याला खूप आनंद झाला पण त्याचे शरीर कुष्ठ रोगग्रस्त झाल्याने त्यांना वाईट वाटले. असे कशाने झाले असे सैनिकांनी विचारल्यावर राजकुमाराने घडलेली सर्व हकीकत सांगितले. तो सैन्यांना म्हणाला की नारदाने मला याच्यावरील उपाय सांगितला आहे त्यामुळे मी आता चिंतामणी सरोवराकडे जाणार आहे. तुमची येण्याची इच्छा असेल तर तुम्हीही चला माझ्याबरोबर. आपण सर्वजण तेथे जाऊन स्नान करू आणि पवित्र होऊनच आपल्या राज्यात जाऊ. सर्वजण आनंदाने त्या चिंतामणी सरोवराच्या दिशेने आले. त्या कुंडात स्नान करताच रुक्मांगदाचे शरीर सुंदर झाले. सैनिकांनीही तेथे स्नान केले व त्याचेही शरीर पवित्र व सुंदर झाले. रुक्मांगद श्री गजाननाचे स्मरण करतच होता. तितक्यात आकाशाच्या दिशेने 2 विमानं आली आणि त्यातून 2 देवदूत खाली उतरले. रुक्मांगदाला त्यांनी नमस्कार केला. तेव्हा त्याने त्या दूतांना येण्याचे कारण विचारले. ते म्हणाले तू गणेशाची मनापासून पूजा केल्याने श्री गणेशजी तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. त्यासाठी त्यांनी ही 2 विमाने तुमच्यासाठी पाठवली आहेत. तुम्हाला घेऊन येण्यास आम्हाला सांगितले आहे. त्यावर रुक्मांगद म्हणाला मला तुमच्याबरोबर येता येणार नाही. मी गणेशाची भक्ती केली आहे. त्यांनी माझ्यासाठी ही विमाने पाठवली आहे त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. परंतु मला माझ्या राज्यात गेले पाहिजे. तेथे माझे आई वडील माझी वाट पाहत असतील. त्यांचा उद्धार केल्याशिवाय मी तुमच्याबरोबर कसं येऊ? हे ऐकून देवदूत म्हणाले तुला जर तसं वाटत असेल तर त्यांच्यावरचं तू त्या तीर्थात स्नान करून त्यांना पुण्य दे म्हणजे त्यांचाही उद्धार होईल. तू हे गणेश पुराणाचे श्रवण करून त्यांना पुण्य दे म्हणजे त्यांना सुद्धा विमानात घेऊन जाता येईल. जो कोणी हे गणेश पुराणाचे श्रवण करतो तर त्यांचे पुण्य त्यांच्या पदरी जमा असतं. काही वेळा ज्या वेळेस तुम्हाला असं वाटत असेल त्यावेळेस तुम्ही ते पुण्य त्या व्यक्तीला देऊ शकता. जेव्हा जेव्हा तुमच्या मुलाबाळांसाठी नवऱ्यांसाठी पुण्य लागत असेल तर तुम्ही ते पुण्य त्यांचे नाव गोत्र वगैरे घेऊन तुमचे नाव गोत्र वगैरे बोलून गणपती बाप्पाला सांगायचं की मी गणेश पुराणाचं माझं पुण्य माझ्या पदरी जमा आहे. तर अशी ह्या वेळेस मला या गणेश पुराणाचं पुण्य मला खूप जरुरी आहे. या मला खूप अत्यावश्यक आहे. तर गणपती बाप्पा हे मला पुण्य दे. तसं हे गणपती बाप्पाला सांगितलं की तू ते पुण्य तुझ्या आईवडिलांना दे म्हणजे ते सुद्धा विमानात बसतील. त्यांना नरक यातना होणार नाही. त्यावर रुक्मांगदाने दर्भाच्या 2 प्रतिमा तयार केल्या. त्यांच्या पुढे बसून तो मंत्र उच्चारू लागला आणि म्हणाला हे पुत्र कुशा आहेस. तुला ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण करताना सुरुवातीलाच तुला बनवले आहे म्हणून तुला स्नान घालतो. ज्यांना समोर ठेवून तुझी प्रतिमा केली आहे त्यांचा उद्धार हो. हा मंत्र म्हणत रुक्मांगद
रुक्मांगदाने पुन्हा तीर्थस्थान केले. त्या तीर्थस्थानाचे पुण्य त्याने आपल्या माता पितरांना दिले. जो कोणी जे काही पूजा पाठ करतो त्यांचे पुण्य त्यांच्या पदरी जमा असतं आणि ऐन वेळेस तुम्ही ते पुण्य काढून आपल्या मुलाबाळांना देऊ शकता. काही संकटाच्या वेळेस तुम्ही ते पुण्य गणपती बाप्पाकडून मागून तुम्ही ते तुमच्या काही कामात जर अडथळा येत असेल तर तेव्हा तुम्ही ते पुण्य मागू शकता. तर असे या पुण्यदानाने श्री गणेश प्रसन्न झाले आणि श्री गणेशाने आणखी विमाने पाठवून त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे मात्या पित्यांना व प्रजेला आपल्याकडे आणले. स्वतः वाईट वागली आणि बिचाऱ्या रुक्मांदाला शाप दिला. त्या मुकुंदचे पुढे काय झाले व्यासांनी ब्रह्मदेवाला विचारले. ब्रह्मदेव म्हणाले, रुक्मांगद आश्रमातून निघून गेल्यावर मुकुंदेला राहावेना. तिची कामेच्छा अतृप्त राहिल्याने तिच्या अंगाची आग होऊ लागली. ती त्या अवस्थेत तहान भूक विसरून गेली. रुक्मांगदावर तिचे प्रेम बसले होते. त्याचे ती ध्यान करत एका झाडाखाली एकांतात बसली होती. त्या ठिकाणी तिला झोप लागली असता इंद्र तेथे रुक्मांगदाचे रूप घेऊन आले. त्याने तिचा उपभोग घेतला. त्यामुळे मुकुंदेला गर्भधारणा झाली. 9 महिन्यांनी तिला मुलगा झाला. पापकर्मामुळे मुकुंदेला गर्भ राहिला याची थोडीसुद्धा वाचनकवाला शंका आली नाही. त्याने मुलाचे नाव सर्व जातकर्मादी संस्कार मोठ्या आनंदाने केले. त्याचे नाव गुत्समद असे ठेवले. गुत्समद 5 वर्षाचा झाला. त्याची मुंज करून त्याला वेदविद्या शिकवायला सुरुवात केली. एक दिवस गणान्वा या रुक मंत्राचा उपदेश गुत्समदाला त्याच्या पित्याने केला. जो मंत्र आगमोक्त आणि पुरणोक्त मंत्राहुनी श्रेष्ठतम आहे. हा मंत्र म्हटल्याने तुला गणेश प्रसन्न होईल आणि तुझी सर्व इच्छा पूर्ण करेल असे त्याने गुत्समदाला सांगितले. खूप दिवसांनी मगध देशाचा राजा जो प्रतापशाली तर होताच परंतु मदनाप्रमाणे सुंदर, कार्तिकेप्रमाणे पराक्रमी, बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान आणि बलीप्रमाणे दानशूर अज्ञा सर्व गुण संपन्न असलेला मगध राजाच्या घरी श्राद्ध होते. त्या श्राद्धासाठी विशिष्ट विश्वामित्र असे तपस्व्यांना बोलवले. त्यामध्ये गुत्समदही होता. सर्व ऋषी महर्षी एकत्र बसून शास्त्रार्थाची चर्चा करत होते. गुत्समदाने ही चर्चेत भाग घेतला. तो मोठ्या गर्वाने चर्चा करत होता. गुत्समद ऋषीला गर्व झाला होता पण त्याचे बोलणे मध्येच थांबवून अत्रि ऋषींनी निषेध केला. अत्रि म्हणाले, गुत्समदा जास्त बोलू नकोस. तू ऋषीचा मुलगा नाहीस. मुळी तू रुक्मांगद राजाचा मुलगा आहेस. तू वाचन कव्याचा औरस पुत्र नाहीस. हे तुला माहीत आहे का? आमच्याशी बरोबरी करू नकोस. तू आपल्या आश्रमात परत जा बरं. गुत्समद अगदी रागाने लाल झाला. क्रोधातिशयाने तो थरथर कापू लागला. तो म्हणाला, ऋषीवर मी रुक्मांगदापासून झालेला नसून तर मी तुम्हा सर्वांचे भस्म करीन. असे म्हणताच एकेका ऋषीने तेथून काढता पाय घेतला. तेथून तडक तो मुकुंदे जवळ आला आणि रागाने कडाडला. तू दुष्ट माता आहेस. सांगा मी कोणापासून झालो? मला अगदी खरं खरं सांग, नाही तर मी शापाने तुलाच भस्म करून टाकीन. ते ऐकून मुकुंदा अत्यंत घाबरली, थरथर कापू लागली. नंतर तिने सर्व घडलेला प्रकार गुत्समदाला सांगितला. ते ऐकून क्रोधाग्र्याने भडकून तो मातेला म्हणाला, मी तुला शाप देतो. दुराचारिणी तू काटेरी बोर होशील. बोरीला पुष्कळ फळे लागतील परंतु तिला कोणीही हात लावू शकणार नाही. हे ऐकून मुकुंदालाही खूप राग आला. ती म्हणाली, गुत्समदा कशीही असली तरी तुझी आई आहे मी आणि तुला तर माता ही पूजनीय आहे ना. मग तू मला शाप कसा काय देऊ शकलास? मी सुद्धा तुला शाप देते की तुझी पोटी महाक्रूर अगदी त्रैलोक्याला हादरून सोडणारा पुत्र जन्माला येईल. अशा प्रकारे दोन्ही माता पुत्रांना एकमेकांना शाप दिला. पण तितक्यात गुत्समद हा इंद्राचा मुलगा आहे अशी आकाशवाणी झाली. मुकुंदाला शाप दिल्याने ती लगेच बोरीची मोठी झाड झाली. त्यानंतर गुत्समदही जड अंतकरणाने दुःखी होऊन तपश्चर्येला निघून गेला. वरद विनायकाची आता कथा. फिरत पुष्पक नावाच्या अरण्यात गुत्समद आला. त्या ठिकाणी तपश्चर्या करण्याचे त्याने ठरवले. तेथील मुनिवरांना नमस्कार करून त्याने तपाला सुरुवात केली. तो पायाच्या एका अंगठ्यावर उभा राहिला. नाकाच्या टोकावर आपली दृष्टी ठेवून सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवले. वायूचा विरोध करून एकाग्र चित्ताने सहस्र वर्ष श्री गणेशाची त्याने आराधना केली. काही दिवसांनी त्याने मध्येच आपले डोळे उघडले असता तो त्या डोळ्यातून अग्नी बाहेर आला व सारे त्रैलोक्य तो जाळू लागला. हा ऋषी पुढे काय काय करणार आहे त्याची सर्वांना काळजी पडली आणि भीती वाटू लागली. पुन्हा नंतर काही दिवसांनी गुत्समदांनी झाडाची सर्व खाली पडलेली पाने खाऊन 5000 वर्ष तपश्चर्या केली. त्यांचे हे रूप पाहून श्री गजाननाला त्याची दया आली आणि ते प्रकट झाले आणि म्हणाले, गुत्समदा मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला कोणता वर देऊ? जो हवा तो वर माझ्याकडे माग.
समोर गणेशाला पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने गजाननाला नमस्कार केला व म्हणाला, हे देवादिदेवा, 84 योनी फिरल्यानंतर मला हा मनुष्य देह मिळाला आहे. मानवामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ असतो तर त्यांच्यामध्ये ज्ञानी श्रेष्ठ असतो. ज्ञानीमध्ये अनुष्ठान करणारे श्रेष्ठ असतात, त्यांच्यामध्ये ब्रह्मवेते श्रेष्ठ असतात. त्यासाठी मला ब्रह्मज्ञान प्राप्त हो. तुझ्या भक्तांमध्ये माझी गणना होऊन देव व मनुष्यात पूजनीय होईल असं काही कर. हे जंगल अतिशय पवित्र आणि भक्तांना सिद्धिदायक हो. भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे तू इथेच राहा. त्यावर श्री गणेश म्हणाले, गुत्समदा, तुला तर ब्राह्मणत्व दिलेच आहे, तसेच यापुढे तुझी वेदवेत्या ऋषींमध्ये गणना होईल. एवढीच नाही तर गणानाम त्वा या मंत्राची तू उपासना करतो आहेस. जो कोणी गणानाम त्वा या मंत्राची 108 वेळा सकाळ संध्याकाळ उपासना करेल, त्यांच्यावर गणपती बाप्पा प्रसन्न होऊन सर्व इच्छा कामना पूर्ण करेल. त्या मंत्रांचा ऋषी म्हणून तुझी ओळख होईल. ओम गणानात्वाम मंत्राची जो कोणी उपासना करतो त्याची प्रमुख म्हणजे त्याची विजय होईल आणि सर्व दूर त्याची कीर्ती पसरेल. त्यामुळे तू आता माझे स्मरण करण्यापूर्वी लोक तुझं नाव पहिले घेतील. शंकर, महादेव सोडून इतर सर्व देवांना जिंकणारा असा महापराक्रमी मुलगा तुला होईल. आता कृतयुग्य असल्यामुळे हे स्थळ पुण्यक्षेत्र म्हणून यांचं नाव होईल. त्रेतायुगात याला मणिपूर म्हणतील, द्वापारयुगात मानक आणि कलयुगात भद्रक असे नाव प्रसिद्ध होईल. त्या ठिकाणी स्नान करून जे दानधर्म करतील त्यांची सर्व मनोकामना इच्छा पूर्ण होतील असे सांगून गजानन गुप्त झाला. त्यानंतर गुत्समदाने गणपतीचे चांगले मंदिर बांधून त्यात गणपती मूर्तीची स्थापना केली. तिचे वरदविनायक असे नाव ठेवले. जो कोणी कथा ऐकेल त्याला वरदविनायक अष्टविनायकाचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. गुत्समदाला गजाननाने वरदान दिल्यामुळे प्रमाणे गणपतीचे स्मरण करण्याचा प्रसंग येईल तेव्हा ऋषींचे नाव पाहिले घेतल्यामुळे तो ऋषी सर्वत्र मोठी मान्यता पावला. एक दिवस गुत्समदाला शिंक आली. त्या शिंकेच्या आवाजाने सारे आकाश व पृथ्वी दणदणून गेली. तितक्यात तेथे एक बालक त्याला दिसले. त्याला जवळ घेऊन विचारले, कोण आहेस तू? त्यावेळी ते बालक म्हणाले, हे मुनिवर्य, तुम्ही तर सर्व ज्ञानी आहात आणि तरी मला असा प्रश्न विचारता आहेत. मी आपला पुत्र आहे. आता तुम्हाला जी मोठी शिंक आली त्यातून माझा जन्म झाला म्हणजे मी तुमचा मुलगा आहे. मी मोठा झाल्यावर सर्व त्रिभुवन जिंकणार आहे, इंद्रालाही पादक्रांत करणार आहे. तेव्हा तुम्ही बघालच माझा पराक्रम. त्याचे बोलणे ऐकून गुत्समद घाबरला, परंतु मनातून त्याला आनंदही झाला. तो म्हणाला, तू माझा पुत्र आहेस म्हटल्यावर तुला मी मंत्रोपदेश केलाच पाहिजे. मी तुला गजाननाचा गणानाम त्वाम हा वेदाक्त मंत्र सांगतो. जो कोणी गणानाम त्वाम हा वेदाक्त मंत्र जपतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून तू गणानाम त्वाम असा हा मंत्र जप. गणानाम त्वाम कुठला मंत्र जप तू? गणानाम त्वाम. अनुष्ठानाने गणपती प्रसन्न होईल हा मंत्र जप. गुत्समदाने सांगितल्याप्रमाणे त्या बालकाने तप करायला सुरुवात केली. तपश्चर्या करता करता त्याची 5000 वर्ष पूर्ण झाली. तेव्हा त्याने डोळे उघडले. डोळे उघडल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अग्नी बाहेर पडला. तो सर्व त्रिभुवनाला भस्म करू लागला. त्याच वेळी त्याच्या तपश्चर्याने श्री गणेश प्रसन्न होऊन त्याच्या समोर अवतरले. वत्सा, काय वर पाहिजे तुला माग. तू तेव्हा तो म्हणाला, हे गणेश देवा, ब्रह्मांडावर स्वामित्व गाजवण्याचे सामर्थ्य मला द्या. देव, दानव, मनुष्य, यक्ष, गंधर्व, मुनी वगैरे सर्व प्राणी मला वश व्हावेत. इंद्रादी देवांनी माझी सेवा करावी. माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. त्रैलोक्यामधील अनेक प्रकारचे भोग मला प्राप्त होऊन शेवटी माझा उद्धार व्हावा अशी माझी इच्छा आहे. त्यावर गणेश म्हणाले, या सृष्टीत शंकर, महादेव सोडून तुझा पराभव करण्याचे सामर्थ्य कोणामध्येही नाही. तेव्हा महादेव सोडून सर्व प्राणी तुझ्या आज्ञेत राहतील. मी तुला लोह, सुवर्ण आणि रूपे यांची 3 पुरे अथवा विमाने देतो. त्यामुळे तुला सर्वजण त्रिपुर म्हणतील. तू अनेक वर्ष सुख भोगल्यावर शंकर आपल्या एकाच बाणाने त्या 3 पुरांचा छेद करेल आणि व शेवटी तुझा उद्धार होईल. तुझ्या राहिलेल्या सर्व इच्छाही पूर्ण होतील. मग ब्रह्मदेव म्हणाले, जेव्हा त्रिपुरासुराला गणेश प्रसन्न झाले त्यावेळी तो राक्षस बंगालमध्ये होता. त्रिपुराला गणेश प्रसन्न झाले त्या ठिकाणी त्याने गणेशाचे मोठे मंदिर बांधले आणि त्याने काश्मीर पाषाणेची भव्य मोह गणेशाची मूर्ती स्थापना केली आणि मंदिराभोवती त्याने सुंदर शहर बसवले. त्याला गणेशपूर असे नाव ठेवले आणि नंतर तो त्रिलोक जिंकण्यासाठी निघून गेला.
त्याने पहिल्यांदा मृत्यूलोक जिंकून घेतला. पृथ्वीवरील सर्व राजे त्याचे दास झाले. पृथ्वी जिंकून झाल्यावर तो स्वर्गलोक जिंकण्यास गेला. त्रिपुरासूर युद्ध करायला आलेला पाहून युद्ध पारंगत ऐरावत हत्तीवर बसून देवेंद्र त्रिपुरासुराशी लढायला त्याच्या समोर आला. त्रिपुराने आपल्या सैन्याचे 3 भाग केले. एका भागाचे सेनापतित्व स्वतः घेतले व भीमकाय व ब्रजद्रष्ट या नावाच्या 2 राक्षसांपैकी एकाला पाताळात तर एकाला पृथ्वीवर युद्ध करण्यास पाठवून दिले. भीमकायाने पहिल्यांदा इंद्राच्या उपवनाचा विध्वंस केला आणि एका दूताला पाठवून इंद्राला युद्धासाठी आव्हान केले. दोघांमध्ये तुंबळ युद्ध सुरू झाले. लढाईमध्ये दोन्हीकडे पुष्कळ वीर धारातीर्थ पडले. दैत्यांचा पराभव होऊ लागला. तसे ते मागे पडू लागले. पण त्रिपुराने आपल्या सैन्याला धीर देऊन त्यांना पुन्हा लढावयास सांगितले. सर्व सैन्य पुन्हा युद्धात सिद्ध झाले. इंद्र व त्रिपुर यांचे घनघोर युद्ध जुंपल्यावर काही वेळाने त्रिपुराने आपल्या तलवारीने इंद्राचे ब्रज त्याच्या हाताखाली पाडले. इंद्र निशस्त्र झाला. सगळ्यांना आश्चर्य वाटू लागले. मग त्रिपुराने तेच अस्त्र घेऊन ऐरावताच्या डोक्यावर मारले. तेव्हा तो हत्ती ओरडत मागे गेला. नंतर इंद्र ऐरावतावरून खाली उतरला व त्रिपुराशी मल्लयुद्ध करू लागला. कृष्ण अवतारला कृष्ण व चाणूर यांच्यातील तुंबळ युद्धप्रमाणे इंद्र व त्रिपुरामध्ये मल्लयुद्ध झाले. ते दोघंही एकमेकांच्या छातीवर मुष्टिप्रहार करू लागले. डोक्याला डोके, छातीला छाती, मांड्यांना मांडी, दंडाला दंड भिडले आणि चपळाईने त्रिपुराने इंद्राचे पाय धरले आणि गरगर फिरवून त्याला फेकून दिले. इंद्र कुठे पडला याचा गर्व देव शोध घेऊन लागले. पण इंद्र कुठेच सापडेना. तो एक ठिकाणी बेशुद्ध पडलेला देवांना सापडला. त्यांनी इंद्रावर उपचार करून त्याला सावध केले. सर्व देव इंद्रासह हिमवान पर्वताच्या दरीत जाऊन लपून बसले. त्रिपुर मोठ्या दिमाखाने अमरावतीत गेला व इंद्राच्या सिंहासनावर जाऊन बसला. स्वर्गातील देवगडाचे सर्व अधिकार त्याने आपल्या दैत्यांना दिले. गंधर्वाचे गायन ऐकत आणि अप्सराच्या उपभोग घेत त्रिपुरासूर स्वर्गावर राज्य करू लागला. अगदी आनंदाने स्वर्गाचे राज्य त्रिपुराच्या हाती गेले. हे ब्रह्मदेवाला समजतात. ब्रह्मदेव घाबरले. ते कमळामध्ये लपून बसले. विष्णू वैकुंठ सोडून क्षीरसागरात लपून बसला. नंतर त्रिपुराने चंड व प्रचंड असे 2 मानसपुत्र तयार करून एकाला विष्णुलोक व एकाला ब्रह्मलोक अशी राज्य दिली. नंतर त्रिपुर कैलास पर्वताजवळ गेला. आपल्या हाताने कैलास पर्वत गदागदा हलवू लागला. त्या हादऱ्याने पार्वती अत्यंत भयभीत झाली. त्रिपुराच्या या पराक्रमामुळे श्री शंकर मात्र खुश झाले. प्रसन्न होऊन त्यांनी त्रिपुराला एक वर मागण्यास सांगितला. त्रिपुराने कैलास पर्वतच मागून घेतला. शंकराने कैलास पर्वत त्रिपुराला दिला व आपण स्वतः मंदार पर्वतावर निघून गेले. भीमकाय नावाचा त्रिपुर सेनापती पृथ्वीवरील राज्य पाहत होता. तो पृथ्वीवरील सर्व राजांपासून खंडणी वसूल करीत होता. पृथ्वीवरील सर्व धर्मकृत्य त्याने बंद केले. यज्ञकुंडाचा नाश केला. ऋषींचे आश्रम उद्ध्वस्त केले आणि तपाचरण करणाऱ्या मुनींना त्याने बंदिवान केले. स्वाकार, स्वदाकार, वष्टाकार सर्व बंद झाली. कुठेही वेद ऐकू येण्यासे झाले. जिकडे तिकडे राक्षसी राज्य सुरू झाले. पाताळाचे राज्य दिलेल्या ब्रजदष्टाने शेष, वासुकी, तक्षक आदी सर्व नागांचा पराभव केला. त्यांच्या देखण्या बायका पळवून आणल्या. त्यांच्या जवळचा उत्तमोत्त रत्ने काढून घेऊन ती त्यांनी त्रिपुराला अर्पण केली. अशा प्रकारे त्रिपुरासूर त्रिभुवनाचे राज्य करू लागला. पर्वतराईत लपून बसलेले इंद्र व इतर देव त्रिपुराचा वध कसा करता येईल याचा विचार करू लागला. तेव्हा नारद मुनी त्या ठिकाणी आले आणि म्हणाले, देवांनो, त्रिपुराने श्री गणेशाची हजारो वर्ष तपश्चर्या केली. त्यामुळे त्याला एवढे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. तसेच त्याचे मरण भगवान महादेवाच्या हातून होईल असाही त्याला वर लाभलेला आहे. तुम्हाला जर त्रिपुराचा नाश करायचा असेल तर श्री गणेशाची आराधना करून त्याला प्रसन्न करून घ्या, म्हणजे ते तुम्हाला मदत करतील. देवांना एकाक्षर मंत्राचा उपदेश करून श्री गणेशाची तपश्चर्या करण्यास सांगितले व ते तेथून निघून गेले. सर्व देव एकाक्षर मंत्राचा जप करत श्री महागणपतीची तपश्चर्या करू लागले. खूप वर्ष झाल्यावर देवांची तपश्चर्या फळाला आली. श्री गणेश प्रसन्न होऊन त्यांच्या पुढे उभे राहिले. तेव्हा सर्व देवांनी अष्टश्लोक आणि श्री गणेशाची स्तुती केली. म्हणून या स्तोत्राला संकटनाशक स्तोत्र असे म्हणतात. जो कोणी हे संकटनाशक स्तोत्र दिवसातून 3 वेळा ऐकतो, या भक्तिपूर्वक 1 वेळा पण ऐकलं तरी त्याचा सर्व संकटांचा नाश होतो. आणि संकटनाशक स्तोत्राचा जो कोणी पाठ करेल त्याला कोणत्याही प्रकारचे या श्रवण करेल कोणत्याही प्रकारचे त्याच्यावर संकट येणार नाही. या स्तोत्राला स्वतः गणेशाने असा वर दिलेला आहे. मग ब्राह्मणाचे रूप घेऊन देव त्रिपुराकडे गेला. तेव्हा त्रिपुर सिंहासनावर बसला होता. त्रिपुराने ब्राह्मणाला पाहिले व त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे गेला. ब्राह्मणाचा हात धरून त्याला उत्तम आसनावर बसवले व त्याला विचारले, देवा, कोण आहेस तू? या ठिकाणी कशासाठी आला आहेस?
तुला कोणती विद्या येते ते सांग बरं आधी मला. त्यावर ब्राह्मण म्हणाला, मी एक ब्राह्मण आहे, मला 64 कला अवगत आहे, म्हणून मला कलाधर म्हणतात. लोक कल्याण करण्यासाठी मी तिन्ही लोकात भ्रमण करीत असतो. तुझी कीर्ती ऐकली म्हणून मी इकडे आलो आहे. तुझे वैभव पाहून तर मी खूपच आनंदित झालो आहे. हे ऐकून त्रिपुर म्हणाला, तुझे नाव कलाधर आहे हे ठीक आहे, पण तुला कोणत्या कला येतात? तुझी कला बघून जर मी प्रसन्न झालो तर मी तुला आपले प्राणसुद्धा अर्पण करीन. कलाधर म्हणाला, हे बघ, मी आपल्या सामर्थ्याने तुला चांगल्या प्रकारची 3 विमाने करून देतो. विमानातून तुला क्षणात वाटेल तेथे जाता येईल. तू जी इच्छा मनात धरशील ती इच्छा तुझी पूर्ण होईल. त्या विमानाचा भेद फक्त भगवान शंकरच करू शकतात. जेव्हा भगवान शंकर आपल्या एकाच बाणाने तुझा विमानाचा भेद करतील तेव्हा मात्र तुझा नाश तात्काळ होईल. असे बोलून कलाधराने चांगल्या प्रकारची 3 विमाने तयार केली. विमाने पाहून त्रिपुराला खूपच आनंद झाला. तो म्हणाला, कलाधरा, तुझी कला पाहून मी प्रसन्न झालो आहे. तुला काय वर मागायचे आहे ते मागून घे. कलाधर म्हणाला, त्रिपुरा, मी एकदा कैलासावर गेलो होतो. त्या ठिकाणी चिंतामणी नावाची श्री गणेशाची मूर्ती पाहिली. ती मूर्ती मला फार आवडली आणि मग ती फक्त मला जाणून दे आता. त्रिपुर म्हणाला, बस फक्त एवढंच? आत्ता जातो कैलास पर्वतावर आणि शंकराकडून श्री गणेशाची मूर्ती घेऊन येतो. त्रिपुराने ब्राह्मण रूपी गजाननाची षोडोपचारे पूजा करून त्याला 10 गावे मौल्यवान वस्तू म्हणून भेट दिल्या. मग ब्राह्मण रूपी गणेश निघून गेल्यावर त्रिपुराने मंदार पर्वतावर शंकराकडे आपला एक दूत पाठवला. त्या दूताने चिंतामणीची मागणी भगवान शंकराकडे केली. दूत म्हणाला, त्रिपुराने त्रैलोक्य जिंकले आहे, प्रत्येक लोकावर त्याचं वर्चस्व आहे, म्हणून म्हणतो की चिंतामणीची मूर्ती त्रिपुरास द्यावी. दूताने सांगितलेला निरोप ऐकून शंकर म्हणाला, तू दूत आहेस म्हणून तुला सोडून देतो, नाहीतर मदनासारखं भस्म केलं असतं. उद्दाम भाषण करण्याचा मी क्षणावध करतो. त्रिपुर उन्मत्त दैत्यास चिंतामणीची मूर्ती कधीही लाभणार नाही असे शंकराने त्या दूतास सांगितले. यावर तो दूत निघून गेला आणि त्याने त्रिपुरास शंकर काय काय बोलले ते सर्व सांगितलं. हे ऐकून त्रिपुराला खूप राग आला. त्याने तत्काळ चतुरंग सेना बोलून घेतली आणि ते मंदार पर्वतावर चढाई करायला गेले, युद्ध करायला गेले. तिकडून शंकराचे सैन्य लढायला तयार झाले. शंकराने श्री गणेशाची पूजा न करता लढाईला सुरुवात केली. घनघोर लढाई चालू झाली. दोन्हीकडे खूप सैन्य मारले गेले. सगळीकडे रक्ताचा सडा पडला गेला. लढाई अगदी रंगात आली होती. खूप दिवस युद्ध चाललेले पाहून एक दिवस लढाई करता करता शंकर त्रिपुराचा समोरासमोर गाठ पडली. युद्धाला आणखीनच जोर आला आणि मग देव दानव युद्ध सुरू झाले. खूप दिवस चाललेल्या या युद्धात कार्तिके बरोबर प्रचंड, नंदीबरोबर चंड, पुष्पदंताबरोबर भीमकाय, भृगीबरोबर कालकूट, वीरभद्राबरोबर ब्रजद्रष्ट, इंद्राबरोबर त्रिपूर, प्रधान जयंताबरोबर त्रिपूर, पुत्र बृहस्पतीबरोबर शुक्राचार्य, अशा प्रकारे आपापल्या बरोबरीच्या वीराबरोबर सर्वजण लढत होते. प्रचंडाने कार्तिकेयावर 9 बाण सोडले, परंतु अंगावर येण्यापूर्वीच कार्तिकेने ते तोडून टाकले. मग त्याने प्रचंडावर 5 बाण सोडले. त्या बाणांनी प्रचंड बेशुद्ध होऊन खाली पडला. नंदानेही चढाला असेच बाण मारून पराभूत केले. भीमकायाने पुष्पदंताला 10 बाण मारून घाबरे केले, पण त्याने 3 बाण मारून भीमकायाला जमिनीवर लोळवले. अशा पद्धतीने लढाई चालूच होती. त्रिपुराच्या सैनिकांचा पराभव होऊ लागला. ते 10 दिशांना सैरावैरा पडू लागले आणि शंकराचे गण त्यांच्या मागे धावू लागले. तसे ते पुढे पळत होते. असा सैन्याचा पराभव झाला. हे त्रिपुराला काही सहन झाले नाही. रागाने त्याने वरुणास्त्र सोडले. त्याबरोबर ते सगळीकडे पाऊस सुरू झाला. प्रचंड पर्जन्यवृष्टी होऊ लागली. प्रचंड पर्जन्यवृष्टी पाहून शंकराने वायू अस्त्राचा प्रयोग केला. त्याबरोबर सोसाट्याचा वारा सुटला आणि आकाशातील ढग नाहीसे होऊ लागले. त्या जोराच्या वाऱ्यामुळे दैत्याच्या सैन्याची मोठी दानादान उडाली. त्यावर त्रिपुराने पणग्रास्त्र सोडले. त्या अस्त्राने सगळीकडे सापच साप निर्माण झाले. त्या सापांनी वायूचे भक्षण केले. मग त्यांनी अग्निशस्त्र सोडून देवांवर अग्निवृष्टी होऊ लागली. थोड्या वेळाने त्या अग्नीच्या ज्वाळातून एक महाभयंकर राक्षस बाहेर आला आणि त्याने सर्व सैन्याचे भक्षण करण्यास सुरुवात केली. तो राक्षस इतका भयंकर होता की त्याच्या केवळ श्वासानेच रणांगणातील हत्ती घोडे आकाशात उडून जाऊ लागले. ते पाहून देव सैन्य भीतीने शंकराच्या मागे लपून बसले. शंकराने त्यांना अभय दिले व पुन्हा पर्जन्यास्त्र सोडले. पुन्हा सगळीकडे जलवृष्टी झाली. काळ राक्षसाला एक बाण मारला तसा तो खाली पडला, पण पुन्हा शक्तीनशी उडला आणि शिवगणांना खाण्याचा त्याने जणू सपाटाच लावला होता. तेव्हा मात्र शिवगण सैरभैर होऊन पडू लागले. युद्धभूमीवर फक्त भगवान शंकर तेवढे राहिले. आपल्या एकट्याच्याने काही काळ राक्षसाचा पराभव होणार नाही असे वाटल्याने शंकरही गिरीकंदरात जाऊन लपून बसले.
शंकर जंगलात पळून गेले. मंदार पर्वतावर पार्वती एकटीच आहे असे कळल्यावर त्रिपुर तिकडे निघाला. त्रिपुर आपले अपहरण करण्यासाठी येत आहे अंतर्ज्ञानाने पार्वतीने जाणले. ती आपल्या पित्याकडे म्हणजेच हिमालयाकडे गेली. हिमालयाने तिला एक गुप्त ठिकाणी लपवून ठेवले. त्रिपुराने पार्वतीचा खूप शोध घेतला पण त्याला ती कुठेच दिसेना. शोधता शोधता त्याला दैत्यपान अलंकार जडित चिंतामणीची मूर्ती सापडली. मूर्ती पाहून त्याला खूप आनंद झाला. ती मूर्ती घेऊन तो निघाला पण अचानक त्याच्या हातून ती मूर्ती गायब झाली. त्याला खूप वाईट वाटले. खूप मोठा अपशकुन झाला असे वाटले. तो जाणवून तो अत्यंत घाबरला व देवांचा पराभव झाल्याने त्रिपुराने तिन्ही लोकात धर्म सुरू केला. त्याने सर्व यज्ञाची कामे कार्य सर्व बंद पाडली. हे पाहून शंकरासह सर्व देव त्रिपुराच्या नाशाचा विचार करू लागले. नाशाचा विचार करीत असता नारद मुनी तेथे आले. शंकरांनी त्यांची पाद्यपूजा केली. त्यांचे सर्व प्रकार सांगितला. तेव्हा नारद म्हणाले, तू युद्धाला जाताना चिंतामणीचे पूजन केले होतेस का? ते पूजन झाले नाही. तू विसरलास म्हणून तुझ्यावर हे संकट आले. तुझा पराभव झाला. तू एक कर. तुला जर त्रिपुराचा नाश करायचा असेल तर प्रथम तू श्री गणेशाला प्रसन्न करून घे. त्यांची तू प्रथम पूजा कर. जो कोणी प्रथम गणेशाची पूजा करतो त्याला सर्व कामात विजय मिळतो. कोणत्याही कामात अडथळा येत नाही. सर्व विघ्नांचा सर्व संकटांचा नाश करणारे आदी देवता श्री गणपती बाप्पाच आहे. म्हणून गणेशाची सर्वप्रथम पूजा आराधना केली पाहिजे. प्रथम पूजनीय स्थान गणपती बाप्पाला दिलेले आहे. म्हणून तू प्रथम गणेशाची पूजा कर आणि मग युद्धाला जा. म्हणजे तुझा जय जयकार होईल. तू जिथे जाशील तिथे विजय तुला मिळेल. असे त्रिपुराने श्री गणेशाची मनोभावे आराधना केल्याने श्री गणेशाच्या कृपेने त्याला सामर्थ्य मिळाले. त्यावर शंकर म्हणाले, नारदा, श्री गणेशाने मला षडाक्षर व एकाक्षर असे 2 मंत्र दिले होते. त्या मंत्राचा जर मी संकटकाळी जप केला त्या संकटाचा नाश होईल असे त्याने मला सांगितले होते. युद्धाला निघण्यापूर्वी मी त्या मंत्राचा जप करण्यास विसरलो म्हणून माझा पराभव झालेला आहे. म्हणून युद्धाला या कोणत्याही कामाला जाण्याच्या अगोदर ओम गम गणपते नमः, श्री गणेशाय नमो नमः, ओम गजाननाय नमः, ओम गणानां त्वां नमः, ओम श्री ओम ह्रीं श्रीं गणेशाय नमः असे तरी बोलावे. कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणपतीचे पूजन मंत्र जप करावा आणि मग कोणत्याही कार्याला सुरुवात करावी. कोणतेही काम असो, छोटे असो मोठे असो, कुठल्याही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर गणपतीची आराधना स्तुती केलीच पाहिजे. गणेश स्तोत्राचे पठण केलेच पाहिजे. गणेशाचे 108 वेळा नामस्मरण केलेच पाहिजे. ओम वक्रतुंडाय हू या गणपती बाप्पाचा जो कोणी 108 वेळा जप करेल त्या मुलांना सर्व सिद्धी प्राप्त होतील. ज्या विद्यार्थ्यांना विद्या येत नाही, धनांना धनार, ज्या लोकांना धन नाही, या कुठल्याही गोष्टीची ज्यांना संतान नाही त्यांनी ओम वक्रतुंडाय हू, ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा जप सकाळ संध्याकाळ करा. 3 वेळा करा. असे केल्याने त्यांच्या मनातल्या सर्व इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतात आणि त्यांच्या हृदयामध्ये ते वास करतात. त्यांचा आत्मा निर्मळ होऊन जातो. ध्यान केल्याने आपल्याला मंत्रांची, स्तोत्रांची आणि आपल्याला भगवानाची प्राप्ती होते. म्हणून ध्यान केल्याने आपला आत्मा निर्मळ होतो, आपला आत्मा पवित्र होतो. जे काही आपल्या आत्म्यामध्ये नेगेटिव्हिटी राहते तर ती संपूर्ण बाहेर जाऊन आपल्या आत्म्यामध्ये भगवंताचा वास होतो. म्हणून ओम वक्रतुंडाय हू हा पॉवरफुल मंत्र आहे. म्हणून मला गणेशाने तो ओम वक्रतुंडाय हू या मंत्राचा जप करायला सांगितला होता आणि कोणत्याही कामाला जाण्याच्या अगोदर ओम वक्रतुंडाय हू या मंत्राची स्तुती स्तोत्र करायला सांगितले होते. मी ते विसरला म्हणून माझा पराभव झाला. तर मी आता गणेशाच्या या 2 मंत्राचे स्मरण अर्चन करतो आणि युद्धाला जातो म्हणजे माझा जय जयकार होईल असे श्री शंकराने नारदाला सांगितले. जो कोणी ओम वक्रतुंडाय हू या वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्यशु सर्वदा असं सुद्धा म्हणून घरातून जर जाईल तरी सुद्धा त्याला विजयची प्राप्ती होईल असे म्हणून शंकर दंड करण्यात तपश्चर्या करण्यास निघून गेले. एकांतात जागा बघून पद्यासन चालून बसले. इंद्रिय आणि मनावर ताबा मिळून 10 वर्ष एकाग्रतेने तपश्चर्या केल्यावर 5 मुखे, 10 हात, मस्तकी चंद्र, गळ्यात रुद्रमाळा, सर्पभूषण, सूर्याप्रमाणे अति तेजस्वी आणि भगवान शंकराची लक्षणे असलेला दिव्य पुरुष त्यावेळी शंकराच्या मुखातून निघाला आणि तो पुरुष दिव्य शंकराला म्हणाला, शंकरा, माझे स्वरूप बघण्यास ब्रह्मदेव ऋषीसुद्धा समर्थ होत नाही. उपनिषदांनाही माझ्या स्वरूपाचा पत्ता लागला नाही. मी पुष्कळ रूपे घेतो आणि सृष्टीचे पालन पोषण करतो. जो ज्या भावनेने माझी पूजा करतो मी त्या भावनेने त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांच्या इच्छा भक्तांच्या पूर्ण करतो. तर मी तुला प्रसन्न झालो आहे तेव्हा तुला कोणता वर मागायचा आहे ते मागून घे. मग गजाननाचा आशीर्वाद मिळाल्याने भगवान शंकराला खूप आनंद झाला. तो म्हणाला, गणेशा,
तुझ्या दर्शनाने तर मी धन्य झालेलो आहे. जो कोणी तुझ्या या स्तोत्राचे मंत्राचे या अध्यायाचे जो कोणी पठण श्रवण करेल त्यांचे तू दुःख दारिद्र्य दूर करून तू त्या भक्तांवर कृपा कर असे शंकराने गणेशाला सांगितले. गणेशाने तथास्तु असे म्हटले. मग म्हणाला, गणेशा तुझ्या दर्शनाने मी धन्य झालोय. तुझ्या दर्शनाने माझे 5 मस्तकाचे सार्थक झाले. माझी 5 मुख पवित्री झाले. पृथ्वी, उदक, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूते आहेत. पंचमहाभूते पृथ्वी, उदक, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत. पंचायतन देवी, विष्णू, सूर्य, शंकर असे हे पंचायतन आहे. तर गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे मन इंद्रिय पंचायतन आहेत. पंच आहेत. तर कुठले आहे इंद्रिय? 5 प्रकारचे: गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द. मन इंद्रिय. गंधर्व, यक्ष, पित्तर, देवर्षी, ब्रह्मा, विष्णू, रुद्र, इंद्र, विश्वदेव, श्राद्धदेव आदी सर्व सृष्टी हे पित्तरांमध्ये येतात. तुझ्यापासून उत्पन्न झाली आहे. तूच रजोगुणाचा आश्रय घेऊन सर्व सृष्टी उत्पन्न करतो. तू सत्वगुणाचे तुझे पालन करतोस. तमोगुणाचा आश्रय घेऊन तूच त्यांचा संहार करतोस आणि सर्व करीत असताना कर्तपणाची बाधा तुला कधी होत नाही. तू सर्व गणांचा स्वामी आहेस म्हणून तुला गणपती असे म्हणतात. तू कुठल्याही याचा गणांचा स्वामी आहे म्हणून तुला गणपती असे म्हणतात. तुझ्यामध्ये रजोगुणाचा आश्रय आहे, तुझ्यामध्ये सत्वगुणाचा आश्रय आहे, तुझ्यामध्ये तमोगुणाचा आश्रय आणि सर्व कार्य सर्व काही तूच करतो आणि भक्तांच्या सर्व इच्छा कामना तूच पूर्ण करतो आणि तू सर्व गणांचा स्वामी आहे म्हणून तुला गणपती असे म्हणतात. यावर गणपती म्हणाला, शंकरा तुला जेव्हा जेव्हा माझी आठवण होईल किंवा तू जेव्हा जेव्हा माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझे संकट दूर करेन. तू बीज मंत्राचा जप करून बाणाला अभिमंत्रित कर. ओम वक्रतुंडाय हू. बीज मंत्राचा तू अभिमंत्रित कर, बाणाला अभिमंत्रित कर आणि तो बाण तू जर त्रिपुरासुरावर सोडला तर 3 पुरांचा नाश पावेल आणि मग तुझी जय जयकार होईल आणि त्रिपुराचे भस्म सहजच करशील. त्यानंतर गणेशाने आपली सहस्र नामे शंकराला सांगितली. त्या सहस्रनामाचा जप करायला सांगितला. कोणत्याही कार्यात यश येते. जो कोणी या सहस्रनामावलीचं पठण करतो त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. युद्धाच्या वेळी ज्या सहस्रनामाचा जप केला असता शत्रूचा पराभव होतो आणि त्या नामाचा 3 काळी पाठ करणाऱ्याला इच्छित प्राप्ती होते ते सांगितलेले आहे. विद्यार्थ्याला विद्या मिळते, धनार्थ्याला धन मिळतं, मोक्षार्थ्याला मोक्ष मिळते. अशा या सहस्रनामावलीचा आता आपण पुढे पठण करूया. मग वरप्राप्तीमुळे शंकराला खूप आनंद झाला. तेथे शंकराने गणेशाची आराधना करण्यास सुरुवात केली. तेथे जवळच गणेशाचं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराभोवती एक शहर बसवलं. शहरास मणिपूर असे नाव दिले. मणिपूर अष्टविनायक. नंतर काही दिवसांनी गणेशाने शंकराबरोबर सर्व देवांनी गणांना दर्शन दिले व नंतर तो गुप्त झाला. आता श्री गणेश सहस्रनामावलीचं पठण करूया. जो कोणी कुठल्याही कामाला जाण्याच्या वेळेस या सहस्रनामावलीचं पठण करतो त्याच्या सर्व कामात यश, कीर्ती, मान, सन्मान वाढतो आणि जो कोणी गणेश पुराण श्रवण करतो त्याच्या मुखाचे जो कोणी दर्शन करतो तरी सुद्धा त्यांचे सर्व विघ्न नाश होतात, सर्व संकटांचा नाश होतो आणि त्याला विजयाची प्राप्ती होते आणि कोणत्याही कामात अडथळा येत नाही, त्याची प्रगतीच होते असे सांगितले आहे. व्यास ब्रह्मदेवाला म्हणाला, जगत कल्याणासाठी गणेशाने शंकराला जी सहस्रनामावली सांगितली ती कृपया करून आता आम्हाला सांगा. आम्ही पण त्या सहस्रनामावलीचा जप करू, पठण करू आणि तप करू आणि आमच्या सर्व कार्यांमध्ये आम्ही विजय मिळवू असे व्यासांनी ब्रह्मदेवाला सांगितले. मग तेव्हा ब्रह्मदेव सांगू लागले की सर्व विघ्नांचा नाश करण्यास समर्थ असे आपले दिव्य सहस्रनाम शंकराला सांगितले की सर्व विघ्नांचा नाश करण्यासाठी कोणत्या सहस्रनामाचा जप करावा. त्या सहस्रनामाचे देवता श्री गणेश आहे. छंद अनेक आहे. गम हे त्यांचे मूळ बीज आहे आणि तुंड ही शक्ती आहे आणि स्वा हे त्यांचे कीलक आहे. आपली संपूर्ण विघ्न नष्ट होऊन गजानन प्रसन्न व्हावा म्हणून सहस्रनामाचा जप करा. जे कोणी सकाळी उठून सहस्रनामाचा जप करतील त्याला जगातील सर्व सुखे प्राप्त होतील. आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, धैर्य, शौर्य, बल, यश, मेधा, प्रज्ञा, कांती, सौभाग्य, सौंदर्य, सत्य, क्षमा, दया, शांती, दाक्षिण्य, धर्मशीलता, जगाचे नियमन, सर्वांशी संवाद करण्याचे सामर्थ्य, वाद करण्याचे कौशल्य, सभा पांडित्य, औदार्य, गांभीर्य, ब्रह्मवर्चस्व, ओज, तेज, कुलशील, प्रताप, वीर्य, आर्यत्व, ज्ञान, विज्ञान, अस्तित्व, स्थिरता, विश्वास, धनधान्याची वृद्धी हे सर्व गणेशाच्या सहस्रनामाच्या जपानेच प्राप्त होते. जे 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 पाहिजे असेल ते सर्व इच्छा कामनांसाठी या सहस्रनामाचा जप करावा. ज्या स्थळी या सहस्रनामाचा जप केला जातो, ज्या स्थळी या सहस्रनामाचं पठण केलं जातं, ज्या सहस्र ठिकाणी स्थळी ज्या घरामध्ये या सहस्रनामाचा
नावांचं पठण श्रवण पठण पाठ केले जातं ते कधीच संकट येणार नाही. त्याचे सतत पठण करणाऱ्याच घरातून लक्ष्मी कधीच बाहेर जाणार नाही. नि ज्याच्या घरी दरिद्रता असेल त्याने या सहस्रनामाचे सतत 4 महिने पठण केल्यास त्याला लक्ष्मीची प्राप्ती होईल, सिद्ध लक्ष्मी प्राप्ती होईल, मोक्ष लक्ष्मीची प्राप्ती होईल आणि त्याला दुःख दारिद्र्य कधीच बघायला मिळणार नाही असे स्वतः गणेशाने सांगितले. तर गणेश सहस्रनामावलीचं पठण करूया. मी हळूहळू बोलते. एक पेन आणि कागद घेऊन घ्या जवळ आणि या सहस्रनामावलीचे शब्द लिहून घ्या की गणेश सहस्रनामावली जर तुम्ही हे 21 नाव जर पठण केले तर तुम्हाला 1000 नावांचे पठण केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल. वही पेन जवळ घ्या. आता आपण गणेश सहस्रनामावलीचे 21च नाव आहे पण ते 1000 नावांच्या बरोबर आहेत. कुठले आहेत ते 21 नाव? पहिलं नाव गणंजय, दुसरे नाव गणपती, तिसरे नाव हेरंब, चौथे नाव धरणीधर, पाचवे नाव महागणपती, 6वे आहे यक्ष, 7वे आहे वरद, 8वे आहे श्रीप्रसादन, 9वे आहे अमोघ सिद्धी, 10वे आहे अमित, 11वे मंत्र, 12वे चिंतामणी, 13वे विधी, 14वे सुमंगल, 15वे बीज, 16वे आशापूरक, 17वे वरद, 18वे शिव, 19 कश्यपनंद, 20वे वाचसिद्धी, 21वे दोंडी विनायक. या माझ्या 21 नावांनी जर कोणी पठण श्रवण या कोणाला शेअर करेल त्याला 1000 गणेशाचे जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि जो कोणी माझ्या या आवडत्या 21 नावांनी माझे जरी चिंतनसुद्धा केले या श्रवणसुद्धा केले तरी त्याला सहस्र 1000 गणपतीचे नाव जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. आणि माझ्या या 21 नावांनी जो कोणी दुर्वा शमीपत्र तीळ तांदूळ घेऊन गणपती बाप्पाला 1 नावांनी जर कोणी दुर्वा शमीपत्र तांदूळ तीळ असे घेऊन जर 21 नावांचं पठण केलं तर त्याला हजारो वर्षाचे स्वर्गाची प्राप्ती होईल, मोक्षाची प्राप्ती होईल. त्याला यमदूत हात लावणार नाही, त्याला गणेशाचे दूत हात लावतील आणि त्याच्या घरावर कधीही संकट येणार नाही, त्याच्या घरावर कधीही विघ्न येणार नाही असे हे गणपतीचे 21 नावं सांगितले गेले आहे. म्हणजे गणेश सहस्राचे नावाचे जप केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. गणंजय गणपती आपल्या बेडरूममध्ये या, आपल्या देवरूममध्ये या, तुम्ही बैठक हॉलमध्ये स्वच्छ पेनाने सफेद कागदावर लाल पेनाने हे नावं लिहून घ्या. आपल्या मुलांना, आपण आपल्या नवऱ्यांना, आपल्या सासू सासऱ्यांना घरात येता जाता या नावांचं पठण करायला लावा. मुलांना जेवणाच्या अगोदर संध्याकाळी, मुलं अभ्यास करायचे असतील, मोठे असतील छोटे असतील, मुलं मोठे बी झाले तरी आईला ते छोटेच असतात, तरीसुद्धा त्यांना हात धुवून स्वच्छ जेवणाच्या अगोदर हात धुवायची सवय ठेवा. हात धुतल्यावर हॉलमध्ये बेडरूममध्ये या कुठे बी तुम्ही 21 नावं लिहून ठेवा. त्यांना सांगा अगोदर 2 मिनटं हे 21 नाव पठण करून येईन मग जेवायला बैस. म्हणजे त्यांना रोजची रुटीन होऊन जाईल. तो कागद तिथून हटवायचा नाही. 12 महिने 2 वर्षपर्यंत तिथंच राहू द्यायच्या. नाहीतर झोपण्याच्या अगोदर त्यांना सांगायचे झोपण्याच्या अगोदर 2 मिनटं हे नावं रोज बोल. आठवण करायला नका सांगू, रोज बोलायला सांगा. महिन्यातच त्यांचे नावं आठवण राहतील आणि फक्त 1 मिनिटात ते संपूर्ण नावं बोलून देतील. माझे मुलं लहान होती खूप, आता मोठी झाली माझी मुलं खूप लहान होती. 3रीत होती मुलगी, मुलगा 2रीला होता. त्यावेळेस मी माझ्या बेडरूममध्येच लावून दिलेलं. तो मुलं माझ्या जवळच झोपायचे. मुलं मोठे झाले मग ज्याच्या त्याच्या बेडरूममध्ये झोपतात. मग त्यांना मी रोज सवय टाकलेली होती. झोपण्याच्या अगोदर त्यांना मी ते सांगायची अगोदर हे 21 नावाचं पठण करा आणि मग माझ्या बाजूला झोपा 2 जण. एक इकडून झोपायचं, एक इकडून झोपायचं. एककडे मुलगा झोपायचा, एका बाजूला मुलगी झोपायची. त्यांना माझे तर आठवणच होतं. मग मी त्यांना रोज रटवून घ्यायची. बोला कुठले नाव आहे गणेश सहस्र नावाचे. छोटी होते 5-7 वर्षाची माझी मुलं त्यावेळेस. आता मोठी झाली 23-24 वर्षाची. तर तेव्हापासून मी त्यांना आदत टाकली होती. मी त्यांना आता डोळे बंद करून सांगते
पेपराला जातात, इंटरव्ह्यूला जातात, काही कुठल्या कामाला जातात. माझ्या मुलीचं नाव अक्षदा आहे, अक्षू बोलतात, मुलाचं नाव आयुष आहे. तर त्यांना बोलते की नाव बोल बेटा, कुठले नाव आहेत, घराच्या बाहेर पडताना हे नावं बोलायचे. तर ते असे बोलून देतात, म्हणजे 15 सेकंड पण लागत नाही त्यांना, कारण ते रोजची रुटीन झाली ना, त्यांना मी रोज बोलून घेते ते नावं त्यांच्याकडून. तुम्ही पण आपल्या मुलांना, नवऱ्याला, सासू सासरे ऐकतील तर ठीक, नाही तर आपणच श्रवण करा. केव्हा केव्हा ते पण उलट बोलतात की तू मला काय शिकवते आहे, तर आपणच करावे 2 शब्द ऐकण्याच्या अगोदर. खूप काही ठिकाणी समजदार बी राहतात, पण काही ठिकाणी उलट बी बोलतात. ऐकणारे राहिले तर सांगायचे, नाही ऐकणारे आहे तर त्यांना सांगून काही फायदा नाही, आपणच करायचे जे जप तप पाठ करायचे आहे. तर कुठले आहेत, परत मी तिसऱ्यांदा तुम्हाला हे गणेश सहस्रनामावली सांगत आहे. गणंजय गणपती हे रंभ धरणीधर महागणपती यक्ष वरद श्रीप्रसादन अमोघ सिद्धी अमित मंत्र चिंतामणी विधी सुमंगल बीज आशापूरक वरद शिव कश्यपनंद वाच सिद्धी दंडी विनायक दुर्वा विनायक चंडी विनायक देली गणपती आहे. नमो नमः या 1000 नावांचे आपण 3 वेळा आपण 3000 म्हणजे जप करून घेतले. आता त्रिपुरासूरचा वध कसा केला शंकराने, गणेशाने काय सांगितलं शंकराला की तू माझं पूजन केलं नाही, युद्धाला गेला तर पूजन केलं नाही, तर माझ्या तू या मंत्राचा जप कर, या सहस्रनामावलीचा जप कर, आणि मग तू त्रिपुरासुराला बाण मार, म्हणजे तुला सर्व कामात कुठल्याही कामात यशच येईल या 21 नावाचं जो कोणी पठण करतं तर. मग शंकराने या 21 नावाचं पठण केलं, गणेशाने जसं सांगितल्याबरोबर सहस्रनामावलीचं पठण केलं. मग नंतर शंकराला त्रिपुरासुराचा वध करण्याचा वर मिळाल्याने त्याला खूप आनंद झाला. तो आनंदाने उड्या मारू लागला. लढाईची वेळ निश्चित झाल्याचे कळल्यावर देवांनी आपल्याबरोबर त्रिपुराशी युद्ध करण्यास निघावे असा निरोप पाठवला. ब्रह्मा, कुबेर, अग्नी, यम, विष्णू, वायू, चंद्र, सूर्य, वरुण, गंधर्व, यक्ष, नवग्रह, किन्नर आदी सर्व देव युद्धाकरता सज्ज होऊन आले. शंकर सर्व देवांसह त्रिपुरावर चाल करण्यासाठी येत आहे असे एका दूताने त्रिपुराला सांगितले. त्रिपुराने मग असुर सैन्य जमवले. रणगर्जना करीत त्रिपुराचे सैन्य युद्धाला निघाले. समोरासमोर सैन्य आल्याबरोबर युद्धाला सुरुवात झाली. घनघोर लढाई चालू झाली. शस्त्र, अस्त्रे, बाण यांच्या माऱ्याने अनेक महावीर धारातीर्थ पडले. रक्ताचे पाटाच्या पाटा वाहू लागल्या. सगळीकडे धुळीचे लोट उसळले. आकाशात उडालेल्या धुळीमुळे सर्वत्र अंधार झाला आणि अंधार पडल्याने त्याचा गैरफायदा असुरांनी घेतला. मोठ्या प्रमाणावर त्यांनी देवसैन्याचा वध केला. हे बघून इंद्राला अत्यंत संताप आला. संतापून इंद्र आपल्या वज्राने असुर सैन्यावर प्रहार करीत राहिला. त्याचे हे रूप बघून दैत्य सैन्य घाबरून वाट फुटले, तिकडून पळू लागले. इंद्राच्या व्रजप्रहाराने बरेच दैत्य सैन्य मेले, काही जखमी झाले, तर काही कित्येक जण घोड्यावरून, हत्तीवरून, रथातून खाली पडले. पडलेल्यावर हत्ती, घोडे जाऊन अगदी शरीराचा चेंदामेंदा झाला. इंद्राचे शौर्य पाहून बाकी सैन्यांना चेव आला. तेही न डगमगता असुर सैन्यावर तुटून पडले. हे बघून त्रिपुराने एक बाण मंत्रून देवसैन्यावर सोडला. त्या बाणाचे हजारो बाण होऊन सूर्य पूर्ण झाकला गेला. सगळीकडे अमावस्याच्या रात्रीप्रमाणे अंधार पडला. त्यामुळे देवसैन्य बेशुद्ध पडले. त्रिपुराने आपल्या सैन्यांना बेशुद्ध केल्यामुळे शंकर काळजीत पडला. आता त्रिपुराचा वध कसा करायचा याचा विचार तो करू लागला. तितक्या शंकराने पृथ्वीचा रथ करून त्याला चंद्र सूर्याची चाके जोडली. अश्विन कुमाराचे अश्व करून रथाला जुंपले व ब्रह्मदेवाला आपले सारथ्य करायला सांगितले. मेरू पर्वताचे धनुष्य करून त्याला विष्णूचा बाण केला. हे सर्व करून झाल्यावर शंकराने आचमन करून प्राणायाम केले. श्री गणेश सहस्रनामावलीचे पठण करून गेलेले होते म्हणून त्याचा विजय होणारच होता. त्यानंतर एकाक्षर मंत्राचा सुद्धा जप केलेला होता. एकाक्षर मंत्र बीज मंत्राचा ओम वक्रतुंडाय हू, जो कोणी या मंत्राचा बीज मंत्राचा जप करून जर जाईल तर त्याला सुद्धा यश, कीर्ती, मान, सन्मान वाढेल. जो जिथे जाईल तिथे त्याला कीर्ती वाढेल. तर या बीज मंत्राचा सुद्धा शंकर जप करून गेलेले होते. विष्णू सहस्रनामावलीचं पठण जप करून गेलेले होते म्हणून त्रिपुरासुराचा वध करायला निघाले होते. मग विष्णुरूपी धनुष्यबाण पूजा केली, नंतर अग्नी मंत्रण केले. हे सर्व झाल्यावर शंकर स्वतः हातात बाण घेऊन दिव्य रथात बसून त्रिपुराशी लढण्यासाठी सज्ज झाला. ब्रह्मदेवाने हळूच तो रथ त्रिपुरासमोर आणला. दोघंही एकमेकांवर बाणाचा वर्षाव करू लागले. खूप वेळ युद्ध चालले. दोघंही एकमेकांवर बाण सोडायचे थांबत नव्हते. शंकराने पाहिले की एवढे करूनही त्रिपुराचा वध होत नाहीये. म्हटल्यावर शंकराने विष्णू बाण काढला, धनुष्याला लावला आणि त्रिपुरावर सोडला. त्यावेळी त्रिभुवनामध्ये कोटी सूर्यासारखे लख प्रकाश पडून त्रिपुरासूर बेशुद्ध पडला. त्याच्या तिन्ही पुरांचे भस्म झाल्याने त्रिपुराच्या शरीरातील एक दिव्य ज्योती निघून ती शंकराच्या शरीरात गेली. त्रिपुर मुक्त झाला अशी आकाशवाणी झाली. देवांनी, नारद मुनीसह सर्वांनी शंकरावर
पुष्पवृष्टी केली, सर्वांना खूप आनंद झाला आणि ऋषींनी आपल्या आश्रमात यज्ञ करून वेद पठण करण्यास सुरुवात केली. देवांनी उत्सव साजरा केला आणि त्रिपुराच्या वधापासून शंकराला त्रिपुरारी असे नाव प्रख्यात झाले. म्हणून त्रिपुराचा वध झाल्याने सर्वत्र आनंद वातावरण होतं. कार्तिक पौर्णिमेस लोकांनी घरोघरी दीप उत्सव साजरा केला. या महिन्यात आपण जे काही दान, तप, स्नान, जप, होम वगैरे बहुल म्हणजे खूप होते, म्हणून या मासाला बहुला मास असे सुद्धा म्हणतात किंवा बहुला पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. त्रिपुरारी पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात. या दिवशी त्रिपुरासुराचा वध झालेला आहे, म्हणून या त्रिपुरासुराच्या या पौर्णिमेला, ह्या त्रिपुरारी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. शंकराचे पूजा अर्चना करायचे खूप महत्त्व आहे. घरोघरी दीप साजरे करण्याचे महत्त्व आहे. म्हणून या दिवशी कोणी त्रिपुर उत्सव साजरा जर करणार नाही, त्याचे जे काही पुण्य असेल ते सर्व नाहीसे होऊन त्याला कोणत्याच कार्यात यश येणार नाही. जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी शंकराचे पूजन अर्चन करणार नाही, दीप उत्सव साजरा करणार नाही, तर त्याचे सर्व पुण्य नाहीसे होईल आणि त्याच्या कोणत्याच कार्यात यश येणार नाही. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमा दीप उत्सव लावून साजरा करावी. त्या दिवशी शिवशंकराच्या मंदिरात जाऊन दीपदान करावे आणि त्रिपुराच्या नाशाच्या भगवान शंकराला सांगावं की तुम्ही खूप महान आहे, तुम्ही त्रिपुरासुराचा वध केला आहे, तुमच्यासारखे महान दैवत कोणी नाही, म्हणून तुम्हाला माझा कोटी कोटी प्रणाम आणि हे दीपदान मी तुमच्यासाठी करत आहे असे शंकर भगवानाला प्रार्थना करावी. या दिवशी पहाटे लवकर उठावी. तेव्हा पहाटे लवकर उठून जो कोणी शंकराची पूजा करेल त्याचे दुपारचे पाप नाहीसे होईल. त्रिपुरारी पौर्णिमाच्या दिवशी जो कोणी ब्रह्ममुहूर्तामध्ये जर शंकराची पूजा करेल तर त्याचे आयुष्यभरचे दुपारचे पाप नाहीसे होईल. फक्त ब्रह्ममुहूर्तामध्ये शंकराची पूजा केल्याने त्याच्या आयुष्यभरीचे दुपारी जर काही निंदा नसेल, ती खोटे चुगली काही पाप केले असेल दुपाराच्या वेळीमध्ये, तर ते ब्रह्ममुहूर्तामध्ये पूजा केल्याने आयुष्यभरचे दुपारचे पाप त्याचे नाहीसे होईल. आणि माध्यानीला जर पूजन केले, माध्यानी याने प्रदोष कालाला जर त्याने पूजन केले, प्रदोष कालाच्या वेळेस पंचामृताने अभिषेक केला शिवाचा त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी, तर त्याचे पूर्ण 7 जन्माचे पाप नाहीसे होईल. कारण की प्रदोष कालाला खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे. प्रदोष कालामध्ये शिवाने विष प्राशन केलेले आहे, म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे. समुद्र मंथनमधून ज्या वेळेस 14 रत्न निघाले होते, त्यावेळेस 14 रत्न निघाले तर हलाहल विष सुद्धा निघालेले होते. मग देव आणि दानवांमध्ये ज्या वेळेस युद्ध चालू होते, तर एक एक वस्तू जी दानवांना पाहिजे ती वस्तू दानव घेत होते आणि देवांना जी वस्तू आवडत होती ते देव घेत होते. तर देवांना म्हणजे विष नको, कारण की ज्या वेळेस हलाहल हे 14 रत्नामधून विष निघाले तर न देवांनी घेतलं ना दानवांनी घेतले हे विष. कारण की ते विष कोण प्राशन करेल हे सर्वांना खूप मोठा प्रश्न पडला होता. मग देव आणि दानवांनी मिळून शंकर भगवानाला प्रार्थना केली की तुम्हीच आता हे विष प्राशन करा, कारण की विष कोणीच प्राशन करणार नाही, या विष कोणीही घेणार नाही, न देव घेईल ना दानव घेईल. म्हणून दोघांनी देवांनी आणि दानवांनी स्तुती केली, शिवाला आराधना केली, प्रार्थना केली की हे नीलकंठा तुम्ही हे विष प्राशन करा. आणि हे विष प्राशन झाल्यावर त्यांचा कंठ भगवानांचा भोलेनाथाचा शिवशंकराचा कंठ निळा पडला, म्हणून त्यांना नीळकंठेश्वर असे नाव पडण्यात आले आहे. नीलकंठेश्वराय नमः हा एक मंत्र जर जो कोणी जाप करतो त्याच्या आयुष्याचे सर्व काटे रस्त्यातील सर्व काही दूर होतं आणि त्यांचे अडथळे दूर होतात. म्हणून प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे की समुद्र मंथनामधून विष निघाल्याने ते विष शिवशंभूने प्राशन केलं, म्हणून त्यांना 7 जन्माचे डायरेक्ट 7 जन्माचे दुःख दारिद्र्य त्यांचे दूर होईल. म्हणून त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी प्रदोष कालाच्या दिवशी या दररोज सुद्धा प्रदोष कालाच्या दिवशी जो आपल्या उंबरठ्यावर शिव आणि पार्वतीच्या नावाचा दिवा लावतो, आपल्या देवाऱ्यात पार्थिव शिवलिंग बनवतो, या शिवलिंगाची पूजा अर्चना करतो, या शिवालयामध्ये तो प्रदोष कालामध्ये अभिषेक करतो, तर त्याच्यावर शिव प्रसन्न होतात, त्याच्या हृदयात प्रवेश करून त्या भक्तांच्या सर्व इच्छा कामना पूर्ण करतात. म्हणून या प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. ज्या वेळेस आपण प्रदोष कालाला शिवाची पूजा अर्चना करतो, ओम नमः शिवाय असे बोलतो, तर आपण ओम नमः शिवाय बोलता बरोबर आपले मुख हे तीर्थ समान होऊन जाते आणि भोलेनाथ आपले सर्व पापे नाहीसे करून देतात. जो कोणी प्रदोषाच्या कालाच्या वेळेस शिवलिंगाची अभिषेक करतो त्यावेळेस जर कपाळी भस्म लावतो तर त्याला गंगा, मुखामध्ये ओम नमः शिवाय, यमुना आणि गळ्यामध्ये रुद्राक्ष छोटा धारण करतो. जन्मता मुलापासून तर म्हातारे बाबांपासून म्हणजे वृद्ध अवस्थेपर्यंत गळ्यामध्ये रुद्राक्ष जो कोणी घालतो
त्याला गंगा, यमुना, सरस्वती अशा त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते. जो कोणी कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करतो त्याच्या एक लकीरवर 27 देवता बसलेले असतात, तर त्याच्या तिघी लकीरांवर कपाळावर 27 देवता विराजमान होऊन जातात. म्हणून कपाळी भस्म, मुखामध्ये ओम नमः शिवाय, गळ्यामध्ये रुद्राक्ष असे जर जो कोणी करतो त्याला त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. रोज जर त्याने कुठलेही कार्य नाही केले पण प्रदोष कालाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे. म्हणून या प्रदोष कालामध्ये जो कोणी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी जर जप, तप, हवन, शिवलिंगाचे पूजा अर्चन करेल त्याचे डायरेक्ट 7 जन्माचे पापे नाहीसे होतील असे स्वतः शिवाने सांगितलेले आहे. मग हिमालयाच्या कुशीत लपून बसलेल्या पार्वतीला आता त्रिपुरासूर मंदार पर्वतावरून गेला हे कळल्याने ती गुहेतून बाहेर आल्यानंतर मंदरावर गेली. तिने शंकराला इकडे तिकडे शोधले पण तिला शंकर कोठेच दिसेना. ती विरहाने व्याकुळ झाली आणि शंकराला शोधत ती हाका मारत होती. अहो महादेवा कुठे आहेत तुम्ही, अहो महादेवा कुठे आहेत तुम्ही. तिचा आवाज अरण्यावासी धीवराने ऐकला आणि तो शंकराचा परमभक्त होता. पार्वतीचा विलाप ऐकून तो हिमालयाला सांगण्यासाठी हिमालयाकडे त्यांच्याकडे गेला आणि त्यावेळी धर्मशास्त्राची चर्चा करत हिमालय ऋषी मुनी बसले होते. हिमालयाला नमस्कार करून धीवर म्हणाला, हे पर्वतराजा, एक सुंदर अशी यौवन बाला अरण्यामध्ये तुला हाका मारत भटकत आहे. ती आपली मुलगी पार्वती आहे असे त्याला वाटले. तो लगेच मंदिरावर गेला आणि त्या ठिकाणी पार्वतीचा शोध घेऊ लागला. एके ठिकाणी त्याला पार्वती दिसली. तो म्हणाला, हे पार्वती, तू शोक का करतेस? तू वाईट गोष्टी मनात आणू नको. शंकराला काहीही झाले नाही. तुझी आणि त्याची भेट नक्की होईल. मी तुमची भेट नक्की घडवून घेईल. पण तू तुझा शोक आवर आणि माझ्याबरोबर घरी चल. एवढे बोलून हिमालयाने पार्वतीला घरी नेले. पण शंकराच्या विरहाने तिला चैन पडेना आणि मग ती म्हणाली, हे तात, मला माझ्या पतीचे दर्शन लवकरात लवकर कसे होईल असा काहीतरी उपाय सांगा. तेव्हा हिमालय म्हणाला, असं कर, तू सर्व देवांचा देव गणपती यांची आराधना कर, म्हणजे तुझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर मित्रांनो, आपण गणेशाची आराधना कशी करायची, पार्वती मातेने गणेशाची आराधना कशी केली, किती मूर्तींची स्थापना केली, किती दुर्वा अर्पण केले आणि किती मूर्तींची जर पूजा केली आणि केव्हा केव्हा पूजा केली तर कोणत्या फळाची प्राप्ती होते आणि पार्वतीला गणेश व्रत कसे सांगितले हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. कारण की 1 घंट्याचा व्हिडिओ आताच झालेला आहे आपला. तर कोणाकोणाला वेळ नाही राहत आणि मला पण वेळ कमीच राहतो, तर मी 1-1 तासाचा व्हिडिओ बनवते आणि तुमच्यापर्यंत पोचवत राहते. तर आपण पार्वती मातेने गणेशाची आराधना कशी सुरुवात केली, किती मूर्तींची स्थापना केली, म्हणजे 108 मूर्ती, 1001 मूर्तीची स्थापना केली तर कुठले पुण्यफळाची प्राप्ती होते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. मी आता तुम्हाला या व्हिडिओमध्ये मणिपूर आणि अष्टविनायक सांगितलं, गणेश सहस्रनामावलीचा जपचं पठणचं महत्त्व सांगितलं, संपूर्ण खूप काही महत्त्व सांगितले आतापर्यंत मी तुम्हाला. आणि मला असं वाटतं की तुम्हाला चांगल्या प्रकारे समजमध्ये आलं असेल. समजमध्ये आलं तर एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा आत्मविश्वास वाढवायला मदत करा. पुढे गणेश पुराण झालं की लगेच आपला पितृपक्ष लागेल, तर आपल्याला भागवत गीता पण आपल्याला 18 अध्यायांचं श्रवण करायचं आहे आणि लगेच मग आपलं नवरात्र लागेल. देवी भागवत पुराण आपल्याला श्रवण करायचे. खूप पुराणं आपल्याला श्रवण करून आपल्याला पुण्य खूप कमवून घ्यायचं आहे. जरुरी नाही आहे की सर्व काही पैसाच आहे, पण ते आपल्या मुलांच्या प्रगती होण्यासाठी खूप मदत होते आणि हे पुण्य आपल्याला कुठल्या ऐन वेळेस कामात येईल, संकटाच्या वेळेस मी सांगता येत नाही. आपण हे पुराण पण ऐकले तरी आपला मृत्यूकाल जवळ येत नाही. हा माझा अनुभव सांगत आहे मी. 100% पुराण माझ्या हातात आहे. मृत्यूकाल माझा किती वेळा जवळ आला मी सांगू नाही शकत, पण फक्त पुराणांमुळे मी वाचले असेल एवढं 100% मी सांगू शकते. म्हणून पुराण फक्त श्रवण तर करा. त्या भगवंताला जे द्यायचं असेल तो देईल. घरात शांतता राहील, सुख राहील, ऐश्वर्य राहील, राजवैभव राहील. फक्त पॉझिटिव्हिटी आणि श्रद्धा आणि विश्वास मनामध्ये राहू द्या. मग बाकी सर्व तुम्ही गणपती बाप्पावर सोडून द्या आणि पुराण श्रवण करा. तर आता आपण गणपती बाप्पाची आराधना पार्वती माता पुढे कशी करत आहे, गणेश व्रताची महिमा, संकष्ट चतुर्थीचा महिमा, शमीचा पानाचा महिमा, दुर्वाचे महात्म्य, खूप सारे आपले गणेश पुराण आपले अजून ऐकायचे बाकी आहे. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ऐकूया. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स. जय श्री गणेशा.